एसटीचा जीवघेणा निष्काळजीपणा, प्रवाशांच्या हक्काच्या जागेवर टायरचा विळखा। एसटी महामंडळाचा प्रवाशांच्या सेवेसाठी हा दावा आता केवळ नावापुरताच उरला आहे का, असा संतप्त सवाल नाशिक विभागात समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित होत आहे। नंदुरबार ते नाशिक या साक्री पिंपळनेर मार्गे धावणाऱ्या बसमध्ये चक्क प्रवाशांच्या सुरक्षिततेशी ऐशी तैशी करत सीट समोर मोठे टायर ठेवून प्रवास केला जात आहे। या गंभीर हलगर्जीपणामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागाच उरलेली नसून लहान मुलांना चक्क त्या टायरवर बसून जीव धोक्यात घालावा लागत आहे। काही प्रवाशांना तर जमिनीवर बसून प्रवास करण्याची वेळ आली आहे। बस टपावर सामान ठेवण्याऐवजी प्रवाशांच्या पायाशी टायर लादून प्रशासनाने नियमांना हरताळ फासलाय। रोजचा हा जीवघेणा प्रवास कोणाच्या जीवावर बेतणार, असा सवाल प्रवासी विचारत आहेत। या धक्कादायक प्रकारावर नाशिक डेपो प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुसज्ज सेवा द्यावी, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा संतप्त प्रवाशांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। एसटीचा जीवघेणा निष्काळजीपणा, प्रवाशांच्या हक्काच्या जागेवर टायरचा विळखा। या बसमध्ये अक्षरशः सीटवर टायर ठेवलेला, हा टायर वरती पाहिजे होता। प्रवाशांना बसायला जागा नसते। एसटी महामंडळाचा प्रवाशांच्या सेवेसाठी हा दावा आता केवळ नावापुरताच उरला आहे का, असा संतप्त सवाल नाशिक विभागात समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित होत आहे। नंदुरबार ते नाशिक या साक्री पिंपळनेर मार्गे धावणाऱ्या बसमध्ये चक्क प्रवाशांच्या सुरक्षिततेशी ऐशी तैशी करत सीट समोर मोठे टायर ठेवून प्रवास केला जात आहे। या गंभीर हलगर्जीपणामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागाच उरलेली नसून लहान मुलांना चक्क त्या टायरवर बसून जीव धोक्यात घालावा लागत आहे। काही प्रवाशांना तर जमिनीवर बसून प्रवास करण्याची वेळ आली आहे। बस टपावर सामान ठेवण्याऐवजी प्रवाशांच्या पायाशी टायर लादून प्रशासनाने नियमांना हरताळ फासलाय। रोजचा हा जीवघेणा प्रवास कोणाच्या जीवावर बेतणार, असा सवाल प्रवासी विचारत आहेत। या धक्कादायक प्रकारावर नाशिक डेपो प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुसज्ज सेवा द्यावी, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा संतप्त प्रवाशांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे।